हे पोहे आणि गोळ मी ठेवला आहे वरच्यावर लगेच काढू, कारण नंतर लक्षात येत नाही. पोहे थोडेसे हलकेसे भिजवून गूळ त्यात मिसळून बाप्पाच्या हाताला बांधून देत असतो आम्ही. ते म्हणतात ना, त्यांना पुढे त्यांच्या प्रवासात त्यांना थोडंसं आपल्याकडून जेवण, दही साखर हातावर द्यायची असते आणि याची पुरचुंडी बांधून हाताला बांधायची असते. ते तुम्हाला दाखवेल, पण गडबडीत जर मला नाही दाखवणं झालं तर हे पोहे आणि गूळ एकत्र करून, म्हणजे थोडेसे हलके पोहे भिजवायचे आणि गूळ त्यात मिक्स करायचा आणि हातात लाल कपड्यामध्ये बांधून द्यायचे असतात. तर हे ठेवले साईडला आठवणीने. पहिलं इथे एक नारळ घेतलं मी, आता खोवत नाही बसले. तुम्हाला खरं सांगते ताई ना, आत्ता मी तुम्हाला मगाशी बोलले 4:45, आत्ता जवळ 4:45 झाले. मला दुसरीच कामं आले मध्ये. तर हे नारळाचे असे वरचं सारं काढून घेतले आणि याला मी मिक्सरला बारीक करून घेणार. खोवत बसले तर वेळ जाणार आहे. आणि मला मोदकचं भांडं घासून देतं. हे बघा, हे साचे आहे बघा. आता हाताने करत बसेल, टाईम नाही ना, पाणी येणार म्हणून. साहेबांची मला खूप मदत होती, भरपूर मदत होती. तर हे मी मिक्सरला फिरून घेते. थोडंसं कढाई ठेवली पाण्यासाठी, गरम होती तोपर्यंत फिरून घेते. हे बघा, मिक्सरला मी एकदम असं बारीक करून घेतलं आहे. जसं खोवतो ना तसं एकदम बारीक होऊन जातं. एकदम मस्त झालं आहे. तर आता मी पहिले थोडीशी, आता उकड नंतर काढते, पहिले सारण बनवते. थोडीशी खसखस भाजून घेते, छोटा चमचाभर. जराशी बारीक गॅसवर, कढई गरम आहे, थोडीशी खसखस भाजून घेते जरा. मी थोडा हा गावचा गोळ आहे बघा, गोड आहे खूप जास्त. वाटीभर गोळ कापून घेतला आहे आणि पण आणून ठेवलेला आहे वेली, पण ती नाही वापरली अजून, ही ठेवली अशी मी. तर बघा, खसखस झाली आणि लगेच असं थोडंसं खोबरं हे जरासं भाजून घेतलं यामध्ये, म्हणजे पाण्याचा अंश कमी होऊन जातो. तूप टाकायचे, पण अगोदर तूप टाकलं तर खसखस भाजता नाही येत, ती तळल्यासारखी होईल. म्हणून सुक्या कढईमध्ये मी खसखस भाजून घेतलं जरा. आणि हा गूळ फक्त थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे. कापून घेतलं मी, कारण ते आपल्याकडे ते पाहून ते आलेले आणि त्यांच्या मुलीने बनवले. तर काय झालं, गूळ तिने जास्त वेळ शिजवला याच्यामध्ये, तर सगळे मोदक अशी बोलली कडक झाली. पोरीने एवढं छान मनापासून बनवलं आणि कडक झाली बोलली. फक्त मी थोडं बारीकच घ्यायचं बघा, अजिबात फास्ट नाही आहे. एकदम जराच असं वितळून घेणार आहे. हे बघा, असं मस्त छान परतलं बघा, पाणी पण नाही राहिलं आणि एकदम सुक्कं पण झालं नाही. आता त्यामध्ये थोडेसे मी काजू कापून घातले. आमचं बदाम आणि म्हणून त्याचा डबाच भेटला आता त्यांना तिकडे. सारण मी असं थंड व्हायला ठेवलं आहे आणि आता कढई ठेवली बघा, इथे मी दुसरी कढई ठेवली आणि हे असं चमचाभर तूप उकळीमध्ये, याने एकदम सॉफ्ट होतात. हे बघा, पाण्याला चांगली उकळी आली आणि मी 1 वाटी पीठ घेतलं आहे. हे 1 वाटी झालं आणि अजून थोडंसं घ्यायचं आहे, कारण 1.5 वाटी पाणी घेतलं आहे मी. असं मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवते. याला 10 मिनिट तरी झाकून ठेवायचं आहे. आणि हे बघा, आता मी यशला दही आणायला लावलं. यात थोडीशी साखर घेतली. हे ज्या ताईंना माहीत नसेल त्या ताईंसाठी सांगते, जे आम्ही करतो तिथे. आता मी 1 चमचाभर, आता ही पळी घेतलीत मी. आमचा रोजचा खायचा चमचा मी वापरत नाही देवाच्याला. आता बघा, ही साखर आणि दही मी एकत्र करून फ्रीजरला वरती ठेवणार आहे. हे कारण बाप्पाच्या हातावर द्यायचं आहे जाताना. दही भात आपलं कोणी दही भात ठेवतं, कोणी दही साखर ठेवतं. तर मी दही साखर ठेवते. बघा, दही साखर चांगलं असते. असं थंड करून घेतले आणि थोडं ग्लासाने असं मॅश करून घेणार, म्हणजे गुठळ्या तर नाही झालेलं ना, पण एकदम असं एकसारखं होतं मग. हे बघा, असं मी पीठ मळून घेतले चांगलं हाताने कडक. आता मी साच्याला तूप लावणार आणि थोडे थोडे गोळे करून असं बनवून घेणार आहे. आज बनवताना अजिबात येणे की पाणी आले. 5 वाजले. आता चाळणीला तूप लावून घेतलं मी थोडंसं आणि त्याच्यावर आता पटापट हे बघा, मी 11 मोदक करून घेतले. आता बाकीचे झाले तर ठीक, नाही तर नाही झालं फ्रीजमध्ये ठेवून देणार, का तर पाणी भरलंय, टाकी भरून चालली तिकडं आणि मला अजून माझी कामं करायची राहिली. असे थोडेसे अंतर देऊन ठेवते. हे बघा, असे 11च बनवले, बाकीचं 11 पण मस्त असे छान उकडवून घेतले. हे बघा, मस्त केसर दुधामध्ये केसर घातलेलं आणि ते असं ठेवले बघा. असं मस्त छान एक ओघळ खाली गेला, असं भारी वाटतं. छान डिझाईन केल्यासारखं येलो. हे तू घरी बनवले अंजू? अरे वा, हे कॅरमल वाला आहे, ह्याच्यात कॅरमल आहे आणि चॉकलेट आणि चॉकलेट गनाश आहे. अच्छा, वरती चॉकलेट आहे. वरती मस्त बनवली ग.
हे आपण खाल्ल्यानंतर बघायचं आत काय आहे. ओके, तुम्हाला गोड खायला घालशील आणि पुन्हा? नाही नाही, डार्क चॉकलेट आहे, चालतं डायबिटीसला. अरे वा, अंजुनी घरी स्वतःच्या हाताने हे चॉकलेट बनवलेत बघा. आज लेट आली माझ्याकडे, मला एकटीला काम करायला लागलं. आणि 29 मामासाठी वेगळं आणि 11 ही गणपती बाप्पासाठी. आणि हे घरी खायला बाकीच्यांना. बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहेत. लास्ट नंबर ताईंचाच आहे. हां, पण आले तरी एवढ्या ह्याच्यामध्ये नाही का. घे बरं. ह्या ज्या ताई आहेत ना, आपल्या समोरची जी बिल्डिंग आहेत ना, त्या बिल्डिंगमध्ये या ताई. पण बघा इथले तर फक्त वर्षातून एकदाच आमची भेट होती, आहे ना. आहे ना, वर्षातून एकदाच होती की नाही. मागच्या वेळेस तुमच्या हळदी कुंकाला आणि आता गणपतीला जाऊ म्हणजे. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना, श्री स्वामी समर्थ. तर आता आपली विसर्जनाची तयारी चालली. आले सगळे, आरती वगैरे करायची आहेत, सगळे येऊन थांबले. पण खाली ते आपलं आता ते हातगाडीवर न्यायचे, तर ते डेकोरेशनसाठी चालली थोडीशी तयारी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव शुभकार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. बाप्पा मंगल मूर्ती उंदेर मामा की जय. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्ते. सर्व देव देवतांपाशी. हे ग लक्ष्मी पैस माझे, माझं घर तुला साजे. घरातली इडापिडा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घरातल्या अशी हे बांधतो पोहे आणि गोळ. आणि जरा आहे घट्ट अजून नाही का काकी. साखर टाकली, टाकून ठेवली साखर वगैरे. हातात बांधायला होईल ना. या घ्या ना सगळ्यांनी प्रसाद घ्या. नाही नाही कपडा आहे बरोबर.
म्हणून मोठा ठेवला बांधायला जमत असे शिदोरी बस बांधून एक तुला बांधी नाही अमुक ते नाही माई अमुक ते. हा असं ठेवतो पड्या नाही हं? नाही पडणार ना म्हणजे ती देवाबरोबर राहते जनईला ह्यासाठी हा बांधतात. हा 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 पडत नाही म्हणजे पडत नाही ना हा असे ती देवाबरोबरच हा जाते हा असं. आणि पाण्याचा विडा ठेवलाय बघा इथं हा. ठेवा ना लगेच आपण इथं ठेव. काकी दही साखर निघताना देऊया ना विडा खोलून ठेवू का? हा खोला ना रेडी करून घ्या मध्ये काय करतील सगळंच आता रेडी केले त्यांनी ठेवू दे ना यशला ठेवू दे ना दही दही साखर हातावर ठेवावं लागेल. हा. तो ठेवेल नाही सगळ्यांनी ठेवायचा हा घरच्या. यश ये ना बांधून एकच मुख्य देता नाही, बाप्पा. हा. ते दोन फुल असते, उभा राहा. रडायचं काम चाललंय आमचं थांब पूजा हातावर एक वाडी म्हणजे निरोप देता तुम्ही हा. गणपतीला जाताना. दीदी घे पप्पा खाली गेले असं घ्या तुम्ही पण घ्या चांगलं चरणा डोकं ठेव डोकं ठेव चटका लागेल मग सांभाळ इथे डोकं ठेवलं ये आजीला घेऊ दे ये थोडंसं दही साखर घ्या आणि इथे ठेवा हातावर आणि ठेवा इथं हे गणपती बाप्पा नाही ते ठेवते ना. येतील ना त्यांना- वरती? हा खाली देऊया त्यांना ठेव. हळू चटका बसेल ना येणार आहेत ना वर? हा येतील ना हा, त्यांना ठेव. थोडं घेते. जेव्हा बाप्पा निघेल तेव्हा आले ना जेवण ना? आपण जेव्हा पाठ हलवू ना सगळ्यांचं झालं माया बिया करून आता घेऊन जायचंय ना तेव्हा आपल्याला आता हातावर घ्यायला तांदूळ दिसेल आगे असू दे घे आता सगळं डोकं ठेवून खाली. म्हणजे नाही एवढं 100 नको पण 99 एक कमी आहे. चालेल ना बाबा, असं काय 99, करतो? हा, 99. कमी झालं तरी चालेल. एक कमी 100 नको एवढा आपला. चरणावर डोकं ठेवलं. ते दही साखर वाट हातावर दही साखर वाट ठेव, दही साखर जा. ठेव आणि बाप्पाला सांग. उत्तर तुझ्याकडे तांदूळ आहे. हा खा खाली खाली आहेत. खालचे हा. चरणावर डोकं ठेवून पाय पडा आणि मग तांदूळ घेऊया आपण चटका बसेल सांभाळ या आता सगळ्यांनी आत्याच घ्या सगळ्यांनी घरच्यांनी सगळे सगळे ठेवायचे नाही आता सगळे सगळे घ्यायचे का सगळे घ्या होता असं इथे त्यांनी दिलेले आहेत ना भटजीने हो. एवढे दिले ना वाटले. हा मग तुम्ही आता सगळे- खूप दिले जरा सगळेच घ्या आता. जरा तुम्ही घ्या थोडेसे थोडेसे भरपूर. झालं
ठेवा आता पायाकडे ठेवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी झालं? हा. खाली गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता तुमची तयारी झाली आहे. घेऊन निरोप द्यायचा आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघ, सांभाळू ना. ठेवते. आता थोडीशी रांगोळी काढली, काढू. काढली. नंतर उंदीर यश मामाच्या उभा राहा. कानामध्ये बोलायचं इकडे आपल्याला जे काय बोलायचं ना उंदीर ताई, पुढे होऊन घे ना. ते सोडून द्यायचं. ते सोडून द्यायचं तिकडे. कळस सोडणार. हे घेतलाय ठीक आहे